हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरण क्रमांक 14 दहावी विज्ञान भाग 2चं 4थं प्रकरण याच्याविषयी आपण शिकणार आहोत. 4थं प्रकरण आहे बघा, पर्यावरणीय व्यवस्थापन. या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण आहे पर्यावरणीय व्यवस्थापन, या प्रकरणामध्ये आपल्याला परिसंस्था म्हणजे काय त्याचं पुनरावलोकन म्हणजे पाठीमागे शिकलेल्याची फक्त उजळणी. दुसरं आहे पर्यावरण व परिसंस्था संबंध. पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा काय काय संबंध येतो, पर्यावरण संवर्धन कसं करायचं, किंवा पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता कशी आहे आणि जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र कोणते आहेत, या 5 भागांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला इथं त्यांनी दिलेला आहे, थोडे आठवा. त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला आहे की परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणते आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो आहे परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणते. तर आपण परिसंस्थेची व्याख्या शिकलेलो आहे 9वीच्या वर्गामध्ये. मी पुन्हा सांगतो बघा, जैविक आणि अजैविक घटक यांच्यात असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते, किंवा जैविक आणि अजैविक घटक यांच्यात परस्परमध्ये होणारी आंतरक्रिया हे सगळे मिळून काय तयार होते, परिसंस्था तयार होते. आता परिसंस्थेत कोणकोणते घटक असतात हा एक प्रश्न आहे त्याच्यातच. आता परिसंस्थेमध्ये अजैविक आणि जैविक घटक, अजैविक कोणते घटक आहेत, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, हे सगळे अजैविक घटक आहेत. आणि जैविक घटक कोण आहे त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी, जीवाणू, कवक, हे सगळे तुमचे कोणते आहेत, परिसंस्थेतले घटक आहेत. आता दुसरा प्रश्न आहे बघा, पाठीमागचीच उजळणी, भक्षकाचे प्रकार कोणते आहेत. आता जे भक्षकाचे प्रकार कोणते आणि ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात. बघा, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक किंवा सर्वोच्च भक्षक, आपण जे पाठीमागे शिकलो होतो ते असे भक्षकाचे प्रकार आहेत. निरनिराळ्या पोषण पातळ्याप्रमाणे भक्षकाचे प्रकार वेगवेगळे असतात. तिसरा प्रश्न आहे बघा, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध आहे. आपण 9वीच्या वर्गामध्ये हे शिकलोय, 10वीला पण आहे हे पुढं. बघा, झाडावरील पक्षी त्याच्या अन्नासाठी तलावातील जे जीव आहेत त्याच्यावर अवलंबून असू शकतो. तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावर वास्तव्य करून राहतात. तसेच ते पिण्याचे पाणी देखील कशातून पित असतात, तलावातूनच. चौथा आहे बघा याच्यामधला, अन्न साखळी व अन्न जाळे यामध्ये काय फरक आहे. आता अन्न साखळी कशी असते, अन्न साखळी सरळ असते, त्याच्यामध्ये 4 किंवा 4पेक्षा जास्त कड्या, 4 किंवा 5च कड्या असतात. पण जाळी ही अन्न साखळी सरळ नसते, तर ती गुंतागुंतीची असते. बघा, प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी यामध्ये कायम आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियाच्या क्रमाला अन्न साखळी म्हणतात. तर बघा, प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा 4 किंवा 5हून अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतच असतात. परंतु अन्न जाळे हा गुंतागुंतीचा आणि अनेक शाखा असलेला अन्न साखळ्यांचा समूह आहे. याला आपल्याला काय म्हणायचं आहे, अन्न जाळे असं म्हणतात. पुढचा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या ह्याला घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा विचार करा व सांगा असा एक दुसरा प्रश्न आहे. तो प्रश्न काय आहे बघा, चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर आपणाला लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे याच्यामधला तो बघा, या चित्रात अन्न जाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय काय आवश्यक आहे याची माहिती आपणाला सांगायची आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये आपण थोडासा विचार करू. आता हे जे चित्र दिसतंय तुमच्या समोर, हे अन्न साखळीचं हे पूर्ण चित्र आहे. या अन्न साखळीच्या चित्रामध्ये हे जे आहे ते गवत आहे. गवत जे आहे ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करतं, म्हणून गवताला आपण काय नाव देणार, गवत. आणि हे कोण आहे, उत्पादक. आता हा जो दुसरा आहे तो नाकतोडा आहे. नाकतोडा हा पूर्णपणे या गवतावर अवलंबून असतो, म्हणून नाकतोडा हा प्राथमिक भक्षक आहे.
तिसरा जो आहे हा बेडूक आहे. हा बेडूक हा नाकतोड्याला खातो, म्हणजे बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. बेडकाला कोण खातं? हा साप खातो, म्हणजे साप हा तृतीय भक्षक आहे. आणि सापाला कोण खातं? साप हे झाल्यानंतर, तर हा जो आहे हा गरुड हा सापाला खातो, म्हणून गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. आणि गरुड ज्या वेळेला मृत्यू पावतो त्यावेळेला गरुडाचं काय होतं? हे विघटन होतं. मग विघटनमध्ये कोण आहे? जीवाणू आणि कवक आहेत. आता हा पहिला झाला, त्याचे नाव चित्रासमोर आपण लिहिलं. दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यावर विचार करू. या चित्रात अन्नजाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं, अन्नजाळे म्हणजे गुंतागुंतीच्या अनेक शाखा असलेल्या अन्न साखळ्यांचा समूह आहे. बघा, वरील चित्र अन्नजाळ्याचे चित्र होण्यासाठी त्या अन्न साखळ्यात आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. म्हणजे आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. एखादा सजीव अनेक भक्षकाचे भक्ष्य असू शकतो, तसेच हाच सजीव स्वतः देखील भक्षक असू शकतो. बेडूक निरनिराळे कीटक खातो आणि बेडकाला साप, गरुड इत्यादी भक्षक देखील खाऊ शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवल्या असत्या तर हे चित्र जे आहे ते चित्र अन्नजाळ्याचं होऊ शकलं असतं. आता परिसंस्थेचे पुनरावलोकन ह्याच्यामध्ये आपण थोडासा विचार करू. बघा, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी आंतरक्रिया हे सगळे मिळून परिसंस्था बनते. आता मग वरती पण मी त्याची व्याख्या सांगितली, आपण 9वीलाही शिकलो. परिसंस्था म्हणजे काय? तर जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये जी आंतरक्रिया चालते या सगळे मिळून ही परिसंस्था तयार होते. बघा, परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. परिसंस्थामध्ये जैविक घटक जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच अजैविक घटक महत्त्वाचा असतो. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. या परिसंस्थेमध्ये सर्वात मेन जे आहे ती सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करणारी वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना कोण खातं? तर त्यांना शाकाहारी. कोण? हरिण, शेळ्या मेंढ्या, गाई म्हैशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी सुद्धा महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे, म्हणजे शाकाहारी प्राण्यांना खाणारे कोणीतरी पाहिजे ना, नाहीतर शाकाहारी प्राण्यांची संख्या खूप वाढेल. म्हणजे या शाकाहारी प्राण्यांना खाणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या आळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का? तर असतो बाळांनो. कारण यांनाच आपण असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल, पण हे जे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचं काम करतात. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजे जे आपल्याला घाणेरडे वाटणारे जे घटक आहेत ते घटक वास्तविक पाहता याची काय करतात? साफसफाई करत असतात. आता साफसफाई करत असतात ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपलं अस्तित्व आहे. ती काळजी आपण घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, बघा, पुढचा मुद्दा आहे बाळांनो की चर्चा करा असा एक प्रश्न, विचार करा असा एक तुम्हाला सांगितलेला प्रश्न आहे. बघा, वर्षानुवर्षी जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे इत्यादी तसेच गाव परिसरातील मृत जनावरांचे विघटन झाले नसते तर काय झालं असतं? तर बाळांनो, दुर्गंधी पसरली असते, ढीगच्या ढीग तयार झाले असते आणि त्याच्यामुळे रोगराई जास्त प्रमाणात पसरली असते. आता पुढचा प्रश्न आहे, चर्चा करायला एक तुम्हाला सांगितलेलं आहे. चर्चा करा. जीवो जीवस्म जीवनम, जीवो जीवस्म जीवनम याचा अर्थच असा आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. म्हणजे स्वतः तुम्ही जगा आणि तुमच्याबरोबर तुमच्या याच्यावरती दुसऱ्याला जगवा. आता खालचा थोड्या आठवा असा एक प्रश्न दिलेला आहे. आता थोड्या आठवामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? बघा, अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या आहेत? आता अन्न साखळीमध्ये जे विविध पोषण पातळ्या आहेत त्या कोणत्या आहेत? बघा की उत्पादक, पहिली अन्न साखळीतील पहिली पोषण पातळी आहे उत्पादक, प्रथम पोषण पातळी, प्राथमिक भक्षक, द्वितीय पोषण पातळी, द्वितीय भक्षक, तृतीय पोषण पातळी, तृतीय भक्षक, चतुर्थ पोषण पातळी, अशा अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या असतात.
आता पुढचा आहे, आपण 9वीमध्ये शिकलो ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय. आता ऊर्जेचा मनोरा कोणाला म्हणायचं तर बघा, विविध पोषण पातळ्याच्या ऊर्जासाठीची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ही ऊर्जेचा मनोरा आपण 9वीमध्ये असा शिकलेलो आहे. अशा पद्धतीचा हा पिरॅमिड, याला म्हणायचं ऊर्जेचा मनोरा. बघा, प्रत्येक अन्न सखय अन्न जात सजीवांच्या अंतरक्रिया चालू असतात. त्यावेळेला एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे काही प्रमाणात ऊर्जा हस्तांतरित करावं लागते. आपण शिकलो होतो किती ऊर्जा हस्तांतरित करावं लागते, हे गेल्या वर्षी 9वीला शिकलोय. 10% एवढी ऊर्जा एकाकडून दुसरीकडे हस्तांतरित करावी लागते. आता पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचार करण्यासाठीचा एक प्रश्न दिलेला आहे, त्याच्यावर आपण थोडासा विचार करू. बघा काय दिलेलं आहे, विचार करा असा प्रश्न आहे. झाडावर घरटे बांधणारे पक्षी जवळच्या तळातील मासे खात असेल तर हा पक्षी झाडे आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थेत भाग बनतो का. बघा, होय, कारण हा झाडावरची परिसंस्था वेगळी आहे आणि पाण्यातील परिसंस्था वेगळी आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणचा तो परिसंस्थेचा भाग बनतो. निवाऱ्यासाठी पक्षी तळ्याजवळ कुठेतरी एखाद्या झाडावरती घरटे बांधून राहतो, पण मात्र तो अन्नासाठी काय करतो, त्या पाण्यातील म्हणजे जलीय परिसंस्थेतील जे मासे आहेत त्या माशावर अवलंबून असतो. भक्षक असल्यामुळं तळ्यातील माशाच्या संख्येवर तो नियंत्रण ठेवतो. त्यामुळं पक्षी झाड आणि तळ अशा दोन्ही परिसंस्थेचा काय होतो, भाग बनतो. आता पुढचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला काय दिलेला, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये तुम्हाला ओघ तक्ता पूर्ण करा असा एक प्रश्न दिलेला आहे. ओघ तक्ता पूर्ण करा, खालील रिकामी चौकट अचूक भरा व पूर्ण झालेल्या तक्ता वर्गात लावा असं सांगितलेलं आहे. आता इथं तुम्हाला वरती दिलेलं आहे ते परिसंस्था. आता परिसंस्थाचे दोन भाग आपण शिकलो, एक म्हणजे अजैविक घटक आहे, दुसरा इथं लिहित नाही तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, इथं आहे तो जैविक घटक आहे. आता अजैविक घटकाचे परत दोन प्रकार पडतात. एक आहे तो म्हणजे भौतिक घटक आहे आणि या ठिकाणी जो चौकट रिकामी आहे त्याच्यामध्ये आहे तो कोणता आहे, तुमचा रासायनिक घटक. आता भौतिक घटकामध्ये कोण कोण येतं, हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश. आणि रासायनिक घटकामध्ये या ठिकाणी कोण कोण येतं बघा, यामध्ये तुमचे पोषण द्रव्ये आणि त्याची क्षारता किंवा सामू. आता परत पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामूचे परत दोन प्रकार पडतात. एक आहे तो म्हणजे असेंद्रिय पदार्थ आणि दुसरा आहे तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. आता असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थ, असेंद्रिय म्हणजे कोणते, जे सजीवापासून तयार झालेले आहेत ते सेंद्रिय, आणि असेंद्रिय म्हणजे कोणते, जे सजीवापासून तयार झालेले नाहीत ते सगळे असेंद्रिय. म्हणजे कोण कोण आहे बघा, असेंद्रियमध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, लोह आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहेत. आणि जे सेंद्रिय पदार्थ आहे ते हे सजीवापासून कोण आहेत, प्रथिनं, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. आता आपण या बाजूच्या चार्टकडे जाऊ. आपण मगाशी सांगितलं होतं हा जैविक आहे, हा कोणता घटक आहे परिसंस्थेचा, अजैविक हा जैविक घटक आहे. आता जैविक घटकाचे परत दोन प्रकार पडतात, एक आहे स्वयंपोषी आणि या ठिकाणी जी रिकामी जागा दिसते तो आहे परपोषी. आता स्वयंपोषी ह्या कशा असतात, उत्पादक असतात. आपण शिकलो सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करतात म्हणून त्या उत्पादक असतात. आता कोण आहेत उत्पादक, तर वनस्पती. इथला तिसरा जो कॉलम आहे उत्पादकच्या खाली जी रेष दाखवलेली हे कोण आहे, तुमच्या वनस्पती. ह्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आता आपण हा जो घटक आहे दुसरा स्वयंपोषी झाला. आता परपोषी घटकामध्ये परपोषीचे दोन प्रकार पडतात. परपोषीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राणी आणि दुसरा आहे तो प्राणी आणि विघटक आहे. म्हणजे प्राणी म्हणजे कोण आहे, हा भक्षक, आणि विघटक जो आहे हा कोण आहे, तुमचा जीवाणू आहे. प्राणी हा कोण आहे, तुमचा भक्षक, आणि विघटक हा कोण आहे, जीवाणू आहे. परत प्राण्याचे भक्षकाचे परत तीन प्रकार पडतात. पहिला आहे प्राथमिक भक्षक, दुसरा आहे द्वितीय भक्षक आणि तिसरा आहे तृतीय भक्षक. हा चार्ट बाळांनो परीक्षेला विचारला जातो, हा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. बघा पुढचा मुद्दा आहे दक्षिण भारतामध्ये. आता जो दक्षिण भारत आहे त्या दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते.
तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणात कोण येतात? नाकतोडे येतात. हा जो भाग आहे तो नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. कारण ते जे भात आहे ते भात खाण्यासाठी ते नाकतोडे येतात आणि त्या नाकतोड्यांना खाण्यासाठी तो जो चिखल आहे त्या चिखलामध्ये बेडकाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकाच्या भक्षणासाठी मग बेडकांना खाण्यासाठी कोण आहे त्याच्यावर? सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर, हा खूप महत्त्वाचा, जर समजा त्याच्यातला बेडकाची संख्या जर कमी झाली तर आपल्याला काही त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. बघा, पहिला आहे विचार करायला सांगितलेला पहिला प्रश्न आहे, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल जर बेडकाची संख्या कमी झाली तर? बघा, बेडकाची संख्या जर कमी झाली तर नाकतोड्याची संख्या आपोआप वाढेल, कारण नाकतोड्याला खाणारा जो हा आहे तो बेडूकच नाही. मग भाताच्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होईल. हा पहिल्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये, कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्षकाची संख्या कमी होईल बेडकाची संख्या जर कमी झाली तर? बघा, बेडकाची संख्या जर कमी झाली तर द्वितीय भक्षक कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीय भक्षक म्हणजे जे साप आहेत, जे बेडकांना खाणारे साप आहेत ते सापसुद्धा कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीय भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळं नाकतोडे म्हणजे प्राथमिक भक्षकाचं प्रमाण वाढलं जाईल, कारण त्यांना खाणारच कोण नाही. आणि सापांच्या कमतरतेने त्या ठिकाणी काय वाढतील? उंदराचं प्रमाणही वाढलं जाईल. बघा, तिसरा प्रश्न आहे याच्यामधला, एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जर बेडकाची संख्या कमी झाली तर. बघा, बेडूकाची जर संख्या कमी झाली, कारण नाकतोड्याला खाणाऱ्या बेडकाची संख्या जर कमी झाली तर परिसंस्थेचा तोल बिघडेल, कारण एक पोषण पातळी कमी होत्या. भक्ष्य आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील आणि परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल. आता पुढचा सांगा पाहू, अजून एक प्रश्न त्यांनी तुम्हाला इथं विचारलेला आहे की पर्यावरण म्हणजे काय? आपण आता परिसंस्थेविषयीची माहिती शिकलो. आता पर्यावरण म्हणजे काय? बघा, ज्या ठिकाणी सजीव राहतो, जगतो आणि त्याच्या आजूबाजूला असणारे सगळे जे घटक आहेत या सर्वांचं मिळून काय तयार होतं? पर्यावरण. आता त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे, पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आता बघा, सजीवांच्या सभोवताली असणारे भौतिक, रासायनिक, जैविक आणि अजैविक या सर्व घटकाचा या पर्यावरणामध्ये समावेश होतो. आता पुढचा मुद्दा आहे, आपण त्याच्याकडे विचार करणार आहे की तो म्हणजे पर्यावरण व परिसंस्थेचा काय संबंध आहे, याच्यावर आपण थोडासा विचार करू. बघा, पर्यावरण ही अत्यंत व्यापक अशी संज्ञा आहे. पर्यावरण म्हणजे खूप मोठी अशी विस्तारित संज्ञा आहे. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक, रासायनिक, जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनतं. आपल्या सभोवताली जे भौतिक आहेत, जे रासायनिक घटक आहेत आणि जे जैविक घटक आहे, या सर्वजण एकत्रित आल्यानंतर याच्यापासून एक पर्यावरण बनतं. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची सभोवतालची परिस्थिती म्हणजे आपल्या जवळचं पर्यावरण. त्याच्यामध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये सजीव येतात, त्याच्यामध्ये निर्जीव येतात, त्याच्यात नैसर्गिक घटक येतात, त्याच्यात मानवनिर्मित घटक येतात. आता पर्यावरणाचे खरं मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण, त्यालाच आपण प्राकृतिक पर्यावरण, आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. जे निसर्गामध्ये आपोआप तयार झालेलं जे पर्यावरण आहे त्याला नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण म्हणतात, आणि जे दुसरं पर्यावरणाचा भाग आहे तो म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. हे खरं पर्यावरणाचे दोन प्रकार आहेत. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे बघा, नैसर्गिक पर्यावरणात, नैसर्गिक जे पर्यावरण आहे, जे निसर्गात आपोआप तयार झालेलं जे पर्यावरण आहे त्याला आपण नैसर्गिक पर्यावरणाचे दोन प्रकार आपण पाठीमागे पाहिले. बघा, नैसर्गिक पर्यावरणात काय काय येतं? हवा, वातावरण, जल,
भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया चालू असते. आता ह्याच्यामधले जे जैविक आणि जे अजैविक घटक आहेत यांच्यामध्ये आंतरप्रक्रिया चालू असते. त्यांचे परस्पर संबंध फार महत्त्वपूर्ण असतात. त्यांचे जे संबंध आहेत म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटकाचे ते फार महत्त्वाचे असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. आपण जे अगोदर शिकलो की पर्यावरणाचे दोन प्रकार, एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. मग ह्या मानवनिर्मित जे पर्यावरण आहे त्या मानवनिर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर प्रभाव हा पडतोच. तो कदाचित आपल्याला दिसेल किंवा दिसणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकाचा समावेश होतो. आता पर्यावरणामध्ये जर विचार केला तर दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे बघा, एक आहे तो म्हणजे जैविक घटक आणि दुसरा आहे तो म्हणजे अजैविक घटक. आता जैविक आणि अजैविक मधला फरक आपल्याला माहिती आहे. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रात पारिस्थितिकी शब्द लक्षात ठेवा. जैविक आणि अजैविक घटक यांच्यामधल्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रालाच इकोलॉजी किंवा पारिस्थितिकी असं म्हणतात. आता ही पारिस्थितिकी तुम्हाला रिकाम्या जागेला विचारतील. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरलं जातं वापरले जातात त्यास काय म्हणायचं आहे आपल्याला, परिसंस्था असं म्हणतात. म्हणजे परिसंस्था याचा अर्थ काय आहे तर पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी ज्या एककाचा आपण वापर कार्यात्मक एककाचा वापर करतो त्याला परिसंस्था म्हणायचं. आणि पारिस्थितिकी म्हणजे काय, जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये होणारा आंतरसंबंध. बघा आता पर्यावरण पुढचा मुद्दा आहे बघा, पर्यावरणात अनेक परिसंस्थेचा समावेश होतो. आपण परिसंस्थेचे पाहिल्या जे जलीय परिसंस्था, भूस्तरीय परिसंस्था, विषुववृत्तीय परिसंस्था, पृथ्वी हीच एक सर्वात मोठी परिसंस्था आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी ह्या परिसंस्था आहेत. परिसंस्थेचा समावेश होतो. काही परिसंस्था अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहे. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबकं ही सुद्धा एक परिसंस्थाच आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. आता सर्वात मोठी जी परिसंस्था आहे ह्याच्यामध्ये नाही तो शब्द बाळानो, पण मी तुम्हाला सांगतो त्या सर्वात जी मोठी परिसंस्था असते तिला बायोम्स म्हणतात की पाठीमागच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये. आता पृथ्वी हीच एक सर्वात मोठी परिसंस्था आहे कारण सगळ्याच परिसंस्था या पृथ्वीवर आहेत. एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व एकत्रित येऊन ही परिसंस्था बनते. मग ही जी परिसंस्था आहे ती नेमकी परिसंस्था कधी बनते तर एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये जे जैविक आणि अजैविक घटक आहेत त्यांच्यामध्ये एक आंतरक्रिया घडते आणि ह्या आंतरक्रिया घडत असताना हे सगळे घटक एकत्रित येतात आणि या घटकापासून काय तयार होते, परिसंस्था तयार होते. आता खालचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे बघा, पर्यावरणामध्ये कोणती चक्र आहेत आणि त्यांचं काय महत्त्व आहे. बघा आपण इयत्ता 9वीमध्ये असताना काही चक्र शिकलो होतो. 9वीमध्ये असताना जैव भू रासायनिक चक्र शिकलो होतो. आता ह्या जैव भू रासायनिक चक्राचे आपण दोन प्रकारही शिकलो होतो, एक वायू चक्र आणि दुसरं आहे ते अवसादन चक्र. परत जैव भू रासायनिक चक्राचे यांचे परत प्रकार शिकलो होतो, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, जलचक्र, वायुचक्र. हे सगळे जे आहेत हे तुमचे पर्यावरणातील चक्रांचे प्रकार आहेत. बघा पर्यावरणामध्ये काय काय आहे, पर्यावरणातील जलचक्र, विविध वायुचक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं. आणि जर समजा एखादं चक्र जर व्यवस्थित चालू नसेल तर पर्यावरणाचं संतुलन बिघडलं जातं. परिसंस्थेतील विविध अन्नसाखळ्यामुळे हे पर्यावरण संतुलन कायम राहतं.
आता या परिसंस्थेतील विविध ज्या अन्न साखळ्या आहेत ज्या आपण आता शिकलो, त्या अन्न साखळ्यामुळं पर्यावरणात संतुलित कायम राहतं. खालचा एक मुद्दा खूप छान दिलेला आहे बघा त्यांनी, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. जर निसर्गच नसता तर या निसर्गामध्ये माणूस अस्तित्वास आलाच नसता. त्यामुळं नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचं जतन करणे हे मानवाचं आद्य कर्तव्य. त्याच्यासाठी मानवाचं नेमकं कर्तव्य काय आहे, तर नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देणं आणि तो बिघडू न देण्यासाठी किंवा तो जो नैसर्गिक पर्यावरण आहे त्याचं जतन करणे हे मानवाचं खरं मेन कर्तव्य आहे. असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपणाला वारसा हक्कानं मिळालेली नाही. आपल्याला असं एक वाक्य खूप छान वापरलेलं आहे, ही जी पृथ्वी आहे ही आपल्या पूर्वजाकडून वारसा हक्कानं, वारसा हक्क म्हणजे काय, वडिलाकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला, असा वारसा हक्कानं ही मिळालेली नाही पृथ्वी आपणाला. तर ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. म्हणजे आपल्या नंतरची पिढी त्यांनी आपणाला ही उसनवार दिलेली आहे. त्याच्यासाठी ही पृथ्वी, त्या पृथ्वीवरचं नैसर्गिक पर्यावरण पुढच्या पिढीसाठी वाचवून ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे, हे आपण कदापि विसरून चालणार नाही.